आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी, जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता। म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या, जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास। नमस्कार, मी इंदिरा न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। पाहूयात कृषी क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी। जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटरचे पाणी असंपादित शेती पिकात येत असल्याने पिकाची नुकसान भरपाई मिळावी यासाठी असंख्य बाधित शेतकरी कुटुंबियांनी सोमवारी सकाळी 11 वाजल्यापासून सामूहिक जलसमाधी आंदोलनासाठी अमळनेर वस्ती येथे गोदावरी नदीपात्रातील पुराच्या पाण्यात उतरता आंदोलन केलंय। जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत मोसंबीला 950 रुपये सरासरी दर मिळतोय। 29 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत सुमारे 2185 क्विंटल मोसंबीची आवक झाली आहे। सध्या मोसंबीला कमाल दर 1750 रुपये इतका मिळत असून किमान दर 300 रुपये नोंदवला गेलाय। खानदेशात रानभाज्यांची सातपुडा पर्वतालगतच्या मोठ्या गावांसह लहान शहरे आणि अन्य भागात रेलचेल दिसते। करटुल्यांची मोठ्या प्रमाणावर आवक होते। सध्या बाजारात करटुले, दोडी, चिल्याची भाजी, अन्य रानभाज्या विक्रीसाठी येत आहेत। जालना जिल्ह्यात यंदा 2,11,718 हेक्टरवर सोयाबीन पिकाची पेरणी करण्यात आली आहे। जिल्ह्यात यावर्षी 30,143 हेक्टरने सोयाबीन लागवडीचे क्षेत्र वाढले। जालना जिल्ह्यात यावर्षी 1,81,575 हेक्टरवर सोयाबीन लागवडीचे नियोजन करण्यात आले होते। जिल्ह्यात आतापर्यंत 2,11,718 हेक्टरवर सोयाबीनची पेरणी पूर्ण झाली असून यंदा 30,143 हेक्टरने सोयाबीन लागवडीचे क्षेत्र वाढले आहे। केंद्र सरकारने कडधान्य आयात शुल्क मुक्त केली आहे, त्यामुळे देशात विक्रमी आयात होऊन तूर, हरभरा, उडीद, पिवळा वाटाण्यासह सर्वच कडधान्यांचे भाव घसरले। तूर तर अगदी प्रति क्विंटल 6,000 रुपयांनी विकली जाते। पिंपरी बुद्रुक गावातील हुंडारे शिवारातील पाणंद रस्ता हा शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांच्या मागणीनुसार खेड तालुका निवासी नायब तहसीलदार चेतन मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत खुला करण्यात आला। हा कार्यक्रम महसूल सप्ताह आणि महाराजस्व अभियानांतर्गत घेण्यात आला आहे। बीड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत 21 जुलै ते 4 ऑगस्ट या 13 दिवसात विक्रमी 1,51,839 किलो रेशीम कोशांची आवक झाली। शिवाय सोमवारी कमाल 650 रुपये प्रति किलो उच्चांकी दर मिळाला। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बीड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात वस्त्रोद्योग संचालनालयाच्या मान्यतेने स्वर्गीयवासी विनायकराव मेटे रेशीम कोश खरेदी विक्री बाजारपेठ सुरू आहे। परभणी जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील सोयाबीन, कपाशी, तूर, हळद आदी पिकांमध्ये हुमणीचा प्रादुर्भाव आढळून येतोय। टाकळखोपा येथील सोयाबीनमध्ये हुमणी किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असून प्रादुर्भावाचा उद्रेक झालाय। यामुळे सुमारे 200 ते 250 हेक्टर सोयाबीनचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्यात। आणि या बातमीचा वेळ झाली आहे। कृषी अपडेटमध्ये इथेच थांबायची। तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट।